नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे तिखट शेवयांचा उपमा. सुरुवातीला कढईमध्ये अर्धा चम्मच तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तेलामध्ये तळून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि उरलेल्या तेलामध्येच शेवया भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे मी घरगुती शेवया वापरलेल्या आहेत आणि शेवया एखाद मिनिटच हलका रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता शेवयांचा रंग बदललेला आहे आणि प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता आपल्याला कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालायचं आहे. तर इथे मी 2 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी तेलामध्ये तडतडल्यानंतर कांदा आणि कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. कांदा तेलामध्ये हलकाच परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बारीक कापलेली हिरवी मिरची, त्याचबरोबर शिमला मिरची आणि टमाटरसुद्धा घालायचं आहे. हलका तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. हळद, चवीनुसार मीठ आणि तिखट. मसालेसुद्धा भाज्यांमध्ये मिक्स करायचं आहे. आणि सर्व भाज्या हलक्या सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत. तर इथे भाज्या हलक्या सॉफ्ट झालेल्या आहेत. आता आपल्याला भाजून घेतलेल्या शेवया आणि शेंगदाणे घालायचे आहेत. मिक्स करायचं आहे. शेवया मसाले आणि भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे. तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि शेवयांमध्ये मिक्स करायचं आहे. शेवया पाण्यामध्ये सर्व बाजूंनी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच मॅगी मसाला घालायचा आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे. शेवयांमध्ये मिक्स करायचं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा मोकळ्या मोकळ्या छान शेवया तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. थँक्यू.